मुंबई बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली यांच्या दावणीला नवीन खरेदी झालेली आहे. वासरू छान पळतंय. आता मेहरबान आणि गोगोची गाडी पळाली त्या दिवशी, ती गाडी फायनल नाही पळाली, ती आपल्याला माहिती भेटली. पण आज चांगली अशी गाडी इथं बिंजोरला रंगलेली आहे. सांगा कोणता बैल पळाला सोबत? बैल चिक्या पळाला संभाजीराजे भोसले आणि किरण शेठ राऊत बदलापूर. शिंगम बेडा ग्रुप. हा, आणि कधी झाला होता नियोजन? नियोजन रात्रीच झालं. रात्रीच झाला होता. मागे एक मैदानाला गोगो आणि मेहरबाची गाडी पळाली. अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली गोगोची, काय बोला? नाही, गाडी टॉप मध्येच पळली. मेहरबान बी कसा आता चालवला टॉप मध्येच पळतोय बैल, त्यामुळे चर्चेतला बैल आहे ना आता ह्यो चिक्याचा, म्हणजे चिक्या बी दोन्ही खाली कडेचा बैल आहे, त्यामुळं पायरा केलता. आणि मला वाटतं आज या मैदानामध्ये एक दोन नाही तर दोन तीन गाड्या झाल्या ना गुलालामध्ये. दोन शर्यती झाल्या श्रीची पण. हा, आणि एका शर्यतीला शर्यत झाली असती पण तास पलटी झाला. तास पलटी म्हणजे गोगोची पहिली गाडी तास हो, पलटी तास झाली. पलटी झाली. बघा ही सांगायची गोष्ट पण म्हणजे असतं, कारण कुठेतरी आपण सांगतो खाली गुलाल झाला, सुरुवातीची गाडी पळाली तिला तास पलटी नसतं झालं तर तो पण गुलाल झाला. हो, गुलाल झाला. 3 गुलाल म्हणजे झाला. गती लावतोय आज पण सुट्टा निकाल, म्हणजे गाडीला या छान हो, गती लागली. नाही, गाडी पळते, भरपूर गाडी पळते. आज ज्या वेळेला बरेच म्हणजे गोगो मी सकाळी व्हिडिओ मध्ये दाखवला, बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की आज पण मेहरबान आणि गोगोच पळतंय काय बिंजोरला? नाही, ती आपल्याला चिक्या आणि तो औरंगाबादचा बैल आलता कैची म्हणून, ती 2 बैल पळणार होते. दोन्ही शर्यत मोठी जमली तर ही बैल पळवायची होती. बरोबर. आता हा पण इथंच मारुती मामांच्या इथेच आहे का? हो हो, मामांची इथंच. गोगो आता हा कुठला बैल आहे? हा गोगो असताना संभाजीनगर. संभाजीनगरचा. म्हणजे भाईंच्या दावणीला आता बरीचशीच बैल नवीन वासरा, म्हणजे वासरा चर्चेत येणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे ना. वासर चर्चेत यायचं ते बी, त्यांना पायरं बी तसंच आहे, त्यांना टॉपचं बैल आहेत. तर चिक्या सलग आता 5-6 मैदान फायनललाच आहे. आपण बरोबर. त्या दिवशी शिरीबर पळावा 4 नंबर केलता त्या गाडीने, म्हणून ती गाडी चांगली पळते म्हणून आज म्हणलं गोगोन ही हाणू, बैल चांगला पळतोय तो. मला वाटतं येणाऱ्या मैदानामध्ये कदाचित ती गाडी 3 फेऱ्यांना पळताना दिसेल. ही 1-2 तारखेला गाडी पळताना दिसल. बघा म्हणजे हाय गती लागली त्यानुसार. आणि ड्रायव्हर कोण बसला आज? ड्रायव्हर मुंबईचाच होता, सूरज ड्रायव्हर. सूरज ड्रायव्हर. सूरज. आणि मला वाटतं भाईंच्या ज्या पण गाड्या पळतात प्रत्येक गाडीवर जास्तीत जास्त करून सूरजच असतो. हो, सूरज असतो. आणि आता इकडे कसं काय म्हणजे देखरेख, आता बरीचशी वासऱ्या भाईंची बैल आहे, राणा आहे छोटा, ओमकार पण आहे, हो, इतकी सारी बैला कशी काय सांभाळणी चालू आहे? सांभाळणे काय रेग्युलर आहेत. ती टीम आहे समधी आमची इकडे पाठीमागे बसलेली आहे, त्यामुळे सगळ्यांचं काय सहकार्य आहे, त्यामुळे काय अडचण येत नाही. आणि आज मैदान बघितलं तुम्ही, ब्रह्मा पैलवानांचं मैदान आहे. अखंड मुंबई असो किंवा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नामांकित गाड्या मालक जी बैला बघा 3 फेऱ्याला टॉप मध्ये पळणारी बैला, ती सर्व बैला बिंजोरला उपस्थित होती, काय बोलाल? हे ब्रह्मा पैलवानचं कसं टॉपचं मैदान असतं, म्हणजे पहिलं महाराष्ट्राचं ते पहिल्यांदा ते हे झालं बिनजोडचं मैदान आप्पांनी जे चालू केलं, तसं त्यांनी चालू ठेवलेलं आहे मैदान. आणि भाई पण आलं होतं. भाईंनी आल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला खरेदी झाली त्यावेळेला तुम्हाला भाईने बघितलं असेलच, पण आज स्वतः पलताना पण बघितलं, काय बोलाल? स्वतः पळताना त्या दिवशी मोरगावला 2 नंबर केलता का बालमा बरं, त्या दिवशी सुद्धा बाई होतं मैदान. त्या दिवशी पण होतं. हो. बघा. आणि काय बोलतात काय, म्हणजे जसं आता तुमच्या इकडे देखरेख चालू आहे, म्हणजे जसं बरेच मुंबईचे गाड्या मला घेतात, आता तुम्ही तर घरचे संबंध हो. आहेत, तरी पण काय कौतुक करताय तुमच्या डोळ्यातून, काय सांगाल? कौतुक म्हणजे काय, बैल टॉपची साईज समधी, त्यामुळे काय असताना आणि त्या माणसाच्याकडे प्रेम आहे, सामदाम दंडभेद सर्व काय आहे, प्रेमात जास्त. त्यामुळे त्या माणसाच्या शब्दाला किंमत देणारा समाज बैलगाडी क्षेत्रात किंवा कुठल्या क्षेत्रात असू द्या भरपूर लोक. बघा म्हणजे याला म्हणतात माणुसकी हो. कमावणं. माणुसकी भरपूर. देव माणूस. आणि जसं समोरची गाडी पण खूप छान पळत होती. आता बघा भाई ज्या ज्या वेळेला आम्ही मुंबईला मुलाखती घेतल्या ना भाईंच्या, समोरची गाडी ही दुसऱ्या कोणाची नाही, माझीच गाडी होती, म्हणजे ती आम्ही भावाभावामध्ये खेळलो असं बोलतात, तुम्ही काय बोलाल? बोला. आता विषय असा आहे, बाई हा खेळ खेळाच्या दृष्टीने खेळतात. वैमनस्य किंवा एखाद्याची गाडी मारायची किंवा एखाद्याशी आपल्याला शर्यत करायची म्हणून कधीच करत नाही. थोडासा आनंद बाकी राजकीय दृष्टीतून किंवा काही कामाच्या व्यापातून आनंद घेण्यासाठी हा खेळ खेळतात. आणि त्यांच्यामुळे आमच्यासारखी भरपूर एवढी मोठी टीम आज त्यांच्या जवळ आहे, तोच आनंद घेण्यासाठी. मार्गदर्शक चांगला असला की शिष्य चांगले निघतात. त्याचप्रमाणे आम्हाला मार्गदर्शक 2 चांगले आहेत, एक संदीपभाई माळे आणि एक शेवाळ्या. त्यामुळे आमची सगळी टीम एकदम चांगल्या मार्गावरती या शर्यतीत. बघा म्हणजे कुठेतरी त्यांचा आदर्श घेऊन आपण खेळ पुढे नेणार आहे. 100%. काय बोलाल गोगोचा विषय, काय बोलाल, भविष्य कसा वाटतं त्याचा? भविष्य गोगोचं सुंदरच आहे,
कारण ती दावणच अशी आहे, जे हनुमान प्रसन्न आयुष्यामर माली भोपर किंवा गंगाराम शेठ भोपर या नावाने पहिली गाडी पळायची. जशी बैल पळतायत तशी या दावणीला सर्व काही एक नंबरचीच बैल आहे. कायम नीतिमत्ता साप आहे. परमेश्वर कुठेतरी बघत असतो, त्याचं यश आहे. बघा, आणि जी पण वासरा घडतात ना, श्री असेल, ओमकार असेल, आता गोगो आहे पाठीमागे बघा, टॉपचा हत्यार म्हणजे बाईंच्या धावणीचा वयोवृद्ध बैल, हो, त्यांनी चालवले धावण, काय बोला. 100%. त्यांनी 4-5 वर्ष टॉपला खेळला. त्याच्या अगोदर राजा होता, सरदार होते, सुंदर होता. भरपूर बैल अशी झाली की ज्या बैलांनी 3-3, 4-4 वर्ष कायम एक नंबर मध्ये नाव ठेवलं भोपरगावचं. आणि अजून परत आहेत, अजून राहणारच ते नाव, पुढे पण राहणार. 100% राहणार. जसं आता आल्यानंतर बघा, आता मागे काही बरेचसे मुद्दे झाले, आता तुम्ही बघितले असते सोशल मीडियावर, म्हणजे कुठलाही मुद्दा होऊ दे, जिथं भाई मध्ये आले ना तिथं म्हणजे तो मुद्दा आहे ना, तो थांबलाच पाहिजे आणि त्या मुद्द्यावर काहीतरी निर्णय आला पाहिजे. तेच कमवलं ना भाईनी. शब्दाला माणसं किंमत देतात, चांगला माणूस आहे म्हणूनच ना. जिथं शिक्षा झाली पाहिजे तिथं शिक्षाही देण्याची ताकद भाई ठेवतात. आणि जिथं प्रेमाने सर्व काही व्यवस्थित होईल तिथं प्रेमही देतात. त्याच गोष्टीचं लोक म्हणजे मान ठेवतात भाईंचा एखाद्या गोष्टीचा. त्यामुळे कुठेच असा वादाचा प्रकार किंवा काय असेल, भाईंच्या एका शब्दावरती त्या गोष्टी सर्व काही थांबतात. बरोबर. मला वाटतं यावर्षी मुंबई खूप छान गाजल भाईंच्या नावाने, कारण वासरा खूप छान पळतात. 100% चांगल्या पद्धतीने बिनजोड होतील आणि प्रेमाच्याच बिनजोड होतील. बरोबर आहे. भाई कधी वैमनस्यातून बिनजोड खेळतच नाही, प्रेमानेच बिनजोड होतील, मैत्रीत बोलून चालून अशी. स्वतः एक गाडा मालक पण आहेत आणि इतक्या मोठ्या पदावर सुद्धा आहेत. तरी बघा सर्वांचा विचार, आता मागच एक बाईट झाली, त्याच्यामध्ये बाईटनं सांगितलं लवकरच आम्ही मुंबईला हॉस्पिटल, म्हणजे जे पण बैलांना काही दुखापत होईल आणि त्या बैलांना नेणं आणण्यासाठी एक ॲम्ब्युलन्स, म्हणजे बघा किती कुठल्या लेवलला त्यांचे विचार आहेत. बरोबर. काय बोलाल. नाही काय सांगायचं, त्या माणसाविषयी बोलेल तेवढं कमीच आहे हो. मी अगोदरच बोललो तुम्हाला, देव माणूस म्हणलं तरी चालेल, मुंबईचं किंवा घाटावरती. म्हणजे चांगल्या विचारांचा माणूस. जनावरांची एवढी काळजी करत असेल तर माणसांची किती. आमच्यासारख्या हजारो माणसं जवळ आहेत त्यांच्या. दादांचा फोन आला बाईंचा की अशा ठिकाणी येतो का, तर आम्ही कामं ठेवून बाजूला जातो, कारण तो माणूसच तसा आहे ना. आणि मारुती मामा आणि त्याचा संबंध ना, आता मागं मी विशालदादांची बाईट घेतली होती खूप वर्षापासून, आणि हे संबंध याच्या पुढे सुद्धा असेच राहतील आमचे. 100%. मामा म्हणजे बाईंचे सख्खे मामा जसे आहेत तसेच मामांना ते सख्खे मामा समजतात, आणि मामी. आणि त्यांनी एवढी माया बाईंना लावली आहे, आणि काय आता त्याविषयी बोलणार एवढं कमीच आहे. बरोबर. चला, आता ओमकार पण गेले पळायला. हो. ओमकारला पण मी शुभेच्छा देतो. राणाचा काय झाला, आज पळवला का नाही? नाही पळवला आज, त्याला थोडं आरामावरतीच. आता त्यांनी कमवून ठेवलंय सगळं, काय नाव स्वतःच केले, कधीतरी व्यायाम असावा म्हणून त्याला आज घेऊन आले. बरोबर. आता काय राणाविषयी बोला. आता तो भोपरच्या दावणीतला एक बादशाच, बिनजोडचा बादशाह, 3 फेऱ्यातला बादशाच. 4-5 वर्ष त्याने आधी राज्य गाजवलं घाटावरती पण आणि तिकडे पण. बघा, जसा तो घेतला 2 दात असताना, तसा आता 6 दात कडदात झाला तरी तो त्यांनी तेवढा काळ गाजवलाच. बरोबर. आणि इतकंच नाही तर मागं आमची एक मुलाखत पण झाली होती. भाईनी कुठेतरी आम्हाला म्हणजे ऑफ कॅमेरा म्हणजे असं सांगितलंय की ज्या वेळेला त्याची निवृत्ती करू ना आम्ही, कुठल्या तरी एक नामांकित कीर्तनकाराचा कीर्तन सुद्धा होणार आहे. आता आपण इथं बाईट मध्ये नाही बोलतो, पण बघा म्हणजे काय विचार काय आहे बघा. 100% चांगलेच. चला तर थांबूया. आणि ओमकार गेले, ओमकारला पण शुभेच्छा असतील आणि सर्व धावणीला शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम.